Hello students, I am Professor Jadhav PL. In this lecture, we will discuss about the chapter number 1, that is Fundamentals of Estimating Costing. This chapter will ask in MSBT exam for 12 marks. The course outcome of this chapter is to select the mode of measurement for different items of work. Let us discuss about this chapter. Estimate is required to prepare for every work to know the quantity of material and cost of work. In civil engineering, word estimate is related with the various civil engineering structures like buildings, road, dam, canal, railways, bridge, etc. In this chapter, the definition of estimate and its types are explained in detail. So, what is estimate? What is estimate? Estimate can be defined as the procedure or method of working out the probable cost. Underline this thing, the procedure or a method. Estimate is a procedure or a method of working out the probable cost of work. Okay. So, it is prepared by working out the quantities and then calculating the cost at a suitable rates. It is a method of taking out quantities of items of work. लक्षात ठेवा, इस्टिमेट म्हणजे एक प्रोसिजर आहे. क्वांटिटीज कॅल्क्युलेट करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला आपण इस्टिमेट म्हणतो. ठीक आहे. Costing is defined as determination of actual cost of work. Costing is defined as the determination of actual cost of work before the execution of it. Estimation म्हणजे एक प्रोसिजर आहे आणि कॉस्टिंग म्हणजे ॲक्च्युअल आपण कॉस्ट आपण फाइंड करतो त्या प्रोजेक्टसाठी. ठीक आहे. इस्टिमेट प्रिपेअर करत असताना आपण त्या वर्क त्या प्रोजेक्टसाठी आपण त्या प्रोजेक्टच्या आयटमसाठी आपण क्वांटिटीज कॅल्क्युलेट करतो आणि कॉस्टिंग कॅल्क्युलेट करत असताना आपण त्या क्वांटिटीजला मल्टिप्लाय करतो रेटनी. आता रेट कुठून मिळणार आपल्याला? तर रेट आपल्याला मिळणार आहेत रेट ॲनालिसिसवरून. रेट ॲनालिसिस म्हणजेच काय? एखाद्या पर्टिक्युलर आयटमसाठीचा पर युनिटसाठीचा रेट कॅल्क्युलेट करणं म्हणजे रेट ॲनालिसिस. ठीक आहे. तर क्वांटिटीज कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला फक्त रेटनी मल्टिप्लाय करायचे आणि रेटनी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला त्या आयटमसाठी कॉस्ट मिळेल, त्या आयटमची कॉस्ट मिळेल आपल्याला. ते वर्क कंप्लीट करण्यासाठी त्या आयटमसाठी किती खर्च लागणार आहे, किती एक्सपेंडिचर लागणार आहे ते आपल्याला कळेल. आणि असे वर्क करत असताना एखादं बिल्डिंग वर्क करत असताना नंबर ऑफ आयटम्स असतात. मग साईट क्लिअरन्सपासून एक्सकॅव्हेशनपासून तर ते पेंटिंग आणि फिनिशिंगपर्यंत नंबर ऑफ आयटम्स असतात. तर त्या सगळ्या आयटम्सची कॉस्ट काढून त्या कॉस्टची समेशन करून आपल्याला फायनल कॉस्ट मिळणार आहे आणि त्याला आपण कॉस्टिंग म्हणणार. ठीक आहे. तर कॉस्टिंग इज डिफाईन ॲज द डिटर्मिनेशन ऑफ ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ वर्क बिफोर द एक्झिक्युशन ऑफ इट. To know the cost of work, detailed estimate is prepared in measurement sheet and the probable cost of various items is entered in abstract sheet. So, to arrange the finances for the work to be executed, costing is necessary. त्याच्यासाठी आपल्याला कॉस्टिंग लागणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, पर्पज ऑफ एस्टिमेटिंग. So, what are the purpose of estimating? Number 1, to know the approximate cost of work. आता अप्रॉक्सिमेट कॉस्ट म्हणजे काय? एखादं वर्क ज्यावेळेस करायचं असतं, एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेस तुम्हाला करायचा असतो त्यावेळेस आपल्याला ढोबळमानाने किंवा अंदाजे आपल्याला त्यासाठी किती एक्सपेंडिचर लागणार आहे तो एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करणं म्हणजे त्याचं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रिपेअर करणं. आणि इस्टिमेट आपण अप्रॉक्सिमेट कॉस्ट वर्कची अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. ज्यावेळेस आपल्याला स्वतःचं घर जरी कन्स्ट्रक्ट करायचं जरी असेल तरी आपण 4 ठिकाणी आपण चौकशा करतो, 4 ठिकाणी आपण इन्क्वायरी करतो की इतकं स्क्वेअर फूटचं आपल्याला घर बांधायचे, हाऊस कन्स्ट्रक्ट करायचे, तर त्याच्यासाठी अंदाजे किती खर्च लागणार आहे. तर इस्टिमेट
इस्टिमेटमध्येच अप्रॉक्सिमेट इस्टिमेट येतं, आणि जर इस्टिमेट आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर त्याचं आपल्याला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं, किंवा अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं टू नो द अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ वर्क. नंबर 1. नंबर 2, टू नो द अप्रॉक्सिमेट क्वांटिटी ऑफ अ व्हेरियस मटेरियल. इस्टिमेट प्रिपेअर करत असताना आपल्याला त्या वर्कसाठीची जी काही आयटम्स आहेत, म्हणजे 3 BHK आपल्याला बंगलो कन्स्ट्रक्ट करायचा आहे. 3 BHK बंगलो कन्स्ट्रक्ट करत असताना नंबर ऑफ आयटम्स असतात. साईट क्लिअरन्सपासून एक्सॅवेशन, त्याच्यानंतर UCR मेझनरी वर्क, कॉन्क्रिटिंग वर्क, फुटिंग वर्क, स्लॅब भरायचा असतो आपल्याला, बीम भरायचा असतो, त्याच्यामध्ये स्टील प्रोव्हाइड करायचं असतं, ब्रिक वर्क असतं, प्लास्टरिंग वर्क, पॉइंटिंग वर्क, रबल मेझनरी वर्क, असे नंबर ऑफ आयटम्स असतात. तर त्या वेगवेगळ्या आयटमची क्वांटिटी किती असणार आहे? समजा 3 BHK आपण बंगलो कन्स्ट्रक्ट करतोय, तर टोटल एक्सॅवेशनची क्वांटिटी किती असणार आहे, आणि ते आपण मीटर क्यूबमध्ये मेजर करतो. त्याचं मोड ऑफ मेजरमेंट आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण त्याच्याबद्दल शिकणार आहोत, मोड ऑफ मेजरमेंटबद्दल. पण त्या एक्सॅवेशनसाठी किती आपल्याला मीटर क्यूब एक्सॅवेशन करावं लागेल, किती मीटर क्यूब आपल्याला खोदकाम करावं लागणार आहे, ते आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करत असताना समजून येतं. त्याच्यानंतर प्लास्टरिंग वर्क किती करायचे, ब्रिक वर्क किती करायचे, UCR मेझनरी वर्क किती करायचे, हे कळतंय. आणि त्याच्यावरून आपण जे काही मटेरियल लागतं ते वर्क करण्यासाठी आपण ते ऑर्डर करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं टू नो द अप्रॉक्सिमेट क्वांटिटी ऑफ व्हेरियस मटेरियल. नंबर 3, फॉर टेक्निकल सँक्शन. टेक्निकल सँक्शन म्हणजे काय, किंवा पुढे जाऊन आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल म्हणजे काय, किंवा बजेट प्रोव्हिजन म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लर्न करायच्या आहेत. पण ज्या वेळेस समजा एखादी अथॉरिटी असते, सपोज गव्हर्नमेंट बॉडी असेल एखादी, समजा PWD डिपार्टमेंटची गव्हर्नमेंट बॉडी आहे, त्यांच्या अंडर एक रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्या रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी फंड्स लागणार आहेत, आणि त्या फंड मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा अप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. आणि अप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर केल्यानंतर ते आपल्याला ती जी अथॉरिटी आहे, ती जी कम्पेटंट अथॉरिटी आहे, त्याच्याकडे जाऊन त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आपल्याला घ्यावं लागतं. रोड तर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. जे कोणी त्या डिपार्टमेंटचे मिनिस्टर्स असतील, किंवा लोकांच्या मागण्यानुसार ती जी मागणी आहे ती मिनिस्टरकडे जाणार. मिनिस्टर वरती संसदेत किंवा विधानसभेत किंवा राज्यसभेत किंवा लोकसभेत तो त्याचा प्रश्न मांडणार, आणि ते मांडल्यानंतर त्याच्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी आपल्याला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. म्हणजे ढोबळमानाने ते रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली किती खर्च लागणार आहे, आणि ती जी अमाऊंट आहे ती PWD डिपार्टमेंटकडे आहे की नाही, हे आपल्याला पाहावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं, आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलकडे आपल्याला सबमिट करावं लागतं. आणि त्यांच्याकडून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन मिळाल्यानंतर आपल्याला डिटेल इस्टिमेट त्याचं प्रिपेअर करावं लागतं. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट म्हणजे अंदाजे, आणि डिटेल इस्टिमेट म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट नव्हे, तर त्याच्या जवळपास. ॲक्च्युअल कॉस्ट कोणी सांगू शकत नाही. बिल्डिंग किंवा एखादं प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्याच्या आधी त्याची ॲक्च्युअल म्हणजे रिअल कॉस्ट कोणी सांगू शकत नाही, परंतु आपण त्याची जवळजवळ जाणारी अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यालाच आपण डिटेल इस्टिमेट म्हणणार. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळाल्यानंतर आपल्याला डिटेल इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. डिटेल इस्टिमेट प्रिपेअर करत असताना आपल्याला त्याच्या ड्रॉइंग स्टडी करावं लागतात, आपल्याला त्याचे स्पेसिफिकेशन स्टडी करावं लागतात, आणि ह्या सगळ्यांचा स्टडी केल्यानंतर आपण डिटेल इस्टिमेट प्रिपेअर करतो. ते डिटेल इस्टिमेट घेऊन आपण टेक्निकल टीमकडे, त्या कम्पेटिटंट अथॉरिटीची, समजा PWD कम्पेटिटंट अथॉरिटी असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या टेक्निकल टीमकडून सँक्शन करून घ्यावं लागतं. तर जी अथॉरिटी तो टेक्निकल सँक्शन मंजूर करते त्याला आपण टेक्निकल टीम म्हणतो, आणि त्या सँक्शनला टेक्निकल सँक्शन म्हणतो आपण. तर इस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला अप्रॉक्सिमेट ॲज वेल ॲज डिटेल इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. म्हणजेच टेक्निकल सँक्शन मिळवण्यासाठी आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. तर हा तिसरा पर्पज. चौथा पर्पज काय? फॉर इन्व्हायटिंग टेंडर्स अँड टू अरेंज कॉन्ट्रॅक्ट्स. ठीक आहे. तर इस्टिमेट ओनर किंवा अथॉरिटी
टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट, इस्टिमेशन, कॉस्टिंग, ह्या सगळ्या काही टर्म्स आहेत ते इंटरलिंक आहेत पहा. ॲथॉरिटी असेल, ॲथॉरिटीला एखादं वर्क करायचं असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्टर पाहिजे असतो आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलवण्यासाठी टेंडर इन्व्हाइट करावं लागतं आणि टेंडर इन्व्हाइट करण्यासाठी आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. तर हे सगळे इंटरलिंकिंग टर्म्स आहेत. ओनर किंवा ॲथॉरिटी, टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टर, इस्टिमेटिंग. ठीक आहे. तर टेंडर इन्व्हाइट करण्यासाठी आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. टेंडर आपण काय इन्व्हाइट करतो की एखादा लायबल कॉन्ट्रॅक्टर आपल्याला ते काम कंप्लीट करण्यासाठी आपल्याला पाहिजे असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला टेंडर इन्व्हाइट करावं लागतं. ओके. तर जसं मी सांगितलं, टेक्निकल सँक्शन मिळाल्यानंतर ती जी फाईल आहे किंवा ती जे डॉक्युमेंट्स आहेत टेक्निकल सँक्शनची, ते आपण पुढं फायनान्शियल डिपार्टमेंटला सबमिट करतो आणि फायनान्शियल डिपार्टमेंट आपल्याला फंड्स प्रोव्हाइड करतात. त्यालाच आपण बजेट प्रोव्हिजन म्हणतो. आणि एकदा का बजेट सँक्शन झाल्यानंतर ती ॲथॉरिटी कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी टेंडर्स इन्व्हाइट करतात. म्हणजे टेंडरमध्ये भरपूर सारे डॉक्युमेंट्स असतात, त्याच्यामध्ये त्या वर्कचे ड्रॉइंग्स इन्क्लूड असतात, त्या टेंडरमध्ये कॉन्ट्रॅक्ट इन्क्लूड असतं, त्या टेंडरमध्ये स्पेसिफिकेशन इन्क्लूड असतात, त्या टेंडरमध्ये डिझाईन इन्क्लूड असतात, त्या टेंडरमध्ये प्लॅनिंग इन्क्लूड असतं. आणि ह्या सगळं आपण एका नोटीसद्वारे इन्व्हाइट करतो कॉन्ट्रॅक्टर्सला. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर, जे काही 10-12 कॉन्ट्रॅक्टर्स असतील जे इच्छुक असतील ते काम करण्यासाठी, ते त्यांची जी कॉस्ट आहे ती त्या टेंडरमध्ये सबमिट करतात. आणि जी ॲथॉरिटी असेल, ॲथॉरिटीच्या क्रायटेरियामध्ये जेवढे काही कॉन्ट्रॅक्टर बसतात, मग त्यांचं डॉक्युमेंटेशन असेल, त्यांचा वर्क एक्सपिरियन्स असेल, त्यांची टेंडर अमाऊंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींची छाननी करून ते कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देतात. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असते. आणि त्याच्यासाठी आपल्याला डिटेल इस्टिमेट किंवा अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आपल्याला प्रिपेअर करावं लागतं टेंडर इन्व्हाइट करण्यासाठी. नंबर 5, टू हॅव अ आयडिया अबाउट द टाइम ऑफ कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट. टू हॅव अन आयडिया अबाउट टाइम ऑफ कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट. जर आपण इस्टिमेट प्रिपेअर केलेला असेल तर आपल्याला ते प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी ढोबळमानाने किती कालावधी लागणार आहे हे कळतं. ठीक आहे. ड्युरेशन फॉर कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट. नंबर 6, टू गिव्ह अन आयडिया फॉर कीपिंग कंट्रोल ओव्हर एक्सपेंडिचर ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन करत असताना भरपूर सारा एक्सपेंडिचर आपल्याला खर्च करावा लागतो, तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी जर इस्टिमेट आपलं ऑलरेडी प्रिपेअर असेल तर आपण ते कंट्रोल राखू शकतो. सो दीज आर द पर्पजेस ऑफ द इस्टिमेटिंग कॉस्टिंग. आय विल अगेन टेल यू. नंबर 1, to know the approximate cost of work. Number 1, to know the approximate cost of work. Number 2, to know the approximate quantity of the various material. Number 3, for technical sanction of the project. Number 4, for inviting tenders and to arrange the contracts. Number 5, to have an idea about the time of completion of project. And number 5, to give an idea for keeping control over expenditure. These are the purposes of estimating. And next slide, we are discuss about the purpose of costing. आता कॉस्टिंगचे काय पर्पज आहे, सेम जसे आत्ता मी एक्सप्लेन केले इस्टिमेटिंगमध्ये, हे बरेचसे पर्पज याच्यामध्ये सुद्धा मॅच होत आहेत. फर्स्ट वन, टू डिटरमाइन द प्रोबेबल कॉस्ट ऑफ वर्क बिफोर एक्झिक्युशन अँड स्टडी द फिजिबिलिटी ऑफ प्रोजेक्ट. प्रोजेक्टचा फिजिबिलिटी स्टडी करण्यासाठी आपल्याला प्रोबेबल कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॉस्टिंग करावं लागतं. कॉस्टिंग आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. टू नो द प्रोबेबल कॉस्ट ऑफ वर्क बिफोर एक्झिक्युशन ऑफ अँड स्टडी द फिजिबिलिटी ऑफ प्रोजेक्ट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळवण्यासाठी, त्याचा फिजिबिलिटी स्टडी करण्यासाठी आपल्याला कॉस्टिंग प्रिपेअर करावं लागतं. नंबर 2, इट हेल्प्स इन फायनान्शियल प्लॅनिंग टू ओनर बिफोर गोईंग फॉर कन्स्ट्रक्शन. ओनर किंवा अथॉरिटीला फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी माहीत पाहिजे की त्या प्रोजेक्टसाठी साधारणतः किती खर्च लागणार आहे, किती एक्सपेंडिचर लागणार आहे हे माहीत पाहिजे, तर तो फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो. सपोज तुम्हाला एखादं हाऊस कन्स्ट्रक्ट करायचं आहे, घर कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी फंडची रिक्वायरमेंट असणार. ती फंडची रिक्वायरमेंट तुम्ही कशी करणार? तुमच्याकडं तुमच्या बँकेत काही अमाऊंट असणार, तुम्हाला काही लोन घ्यावा लागणार, गृहकर्ज करावं लागणार. त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. जर कॉस्टिंग आपल्याला माहीत असेल की ह्या
हे वर्क कंप्लीट करण्यासाठी साधारणतः इतकी अमाऊंट लागणार आहे, तर ते आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी इझी जातं. नंबर 3, कॉस्टिंग ऑफ व्हेरियस आयटम्स रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्ट्रक्चर इज वेल नोन इन ॲडव्हान्स अँड अकॉर्डिंगली अरेंजमेंट ऑफ फायनान्स कॅन बी मेड. जर आपल्याला माहिती असेल वेगवेगळ्या आयटमसाठी किती कॉस्ट लागणार आहे हे जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहिती असेल, म्हणजे आधीच आपल्याला माहिती असेल, तर आपण फायनान्शियल अरेंजमेंट करू शकतो. तर आपण समजा ते वर्क करण्यासाठी जी काही इन्स्ट्रुमेंट लागतात, मशिनरीज लागतात, त्याची आपण अरेंजमेंट करू शकतो. जे काही मॅनपॉवर लागते त्याची आपण अरेंजमेंट करू शकतो. जे काही मटेरियल लागणार आहे त्याची अरेंजमेंट आपण करू शकतो. पण हे कधी जर त्याचं कॉस्टिंग झालेलं असेल तर, इस्टिमेशन जर झालेलं असेल तर. And number 4, addition and alteration in planning and designing can be done if the costing goes beyond the capacity. Addition and alteration in planning and designing can be done if the costing goes beyond the capacity. जर आपल्याकडं अवेलेबल असणाऱ्या फंड्सपेक्षा कॉस्टिंगची व्हॅल्यू जर जास्त होत असेल तर आपण आपल्या वर्कमध्ये, आपल्या वर्कच्या प्लॅनिंगमध्ये काही ॲडिशन किंवा अल्टरेशन करू शकतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात जर आपल्याकडे इस्टिमेट आणि कॉस्टिंग प्रिपेअर केलेलं असेल तर. ठीक आहे. तर हे पर्पजेस आहेत. नेक्स्ट स्लाइड. आता काही टेक्निकल टर्म्स आपल्याला शिकायचे आहेत. जसं मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलबद्दल आधीही उल्लेख केलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल इज for any work in PWD, it is necessary to take a formal acceptance. Administrative approval is nothing but a formal acceptance with respect to cost and work. It is called as a administrative approval. For administrative approval, department sends to proposal to government for taking up the work. After considering all the aspects like the feasibility, financial aspect, government accept the proposal. जर फिजिबिलिटी, फायनान्शियल आस्पेक्ट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर गव्हर्नमेंटला वाटलं आपल्याकडं हे काम कंप्लीट करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे, तर जे काही फॉर्मल ॲक्सेप्टन्स मिळून जातो, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन आपल्याला मिळून जातं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडं मिळून जातं आपल्याला, जर त्यांच्याकडे फंड्स जर अवेलेबल असतील तर. जर नसेल त्यांच्याकडे फंड अवेलेबल तर ते आपण केलेलं जे काही ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट करतात. ठीक आहे. तर दिस इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. तुमच्या लक्षात असं आलं असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल म्हणजे काय. नेक्स्ट टर्म आपल्याला पाहायची आहे टेक्निकल सँक्शन. व्हॉट इज टेक्निकल सँक्शन? टेक्निकल सँक्शन मीन्स द सँक्शन ऑफ अ डिटेल एस्टिमेट. इट इज अ सँक्शन ऑफ अ डिटेल एस्टिमेट. आफ्टर गेटिंग द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल वी गो फॉर डिटेल एस्टिमेट and submit the detailed estimate to technical team of the authority. आणि हे जे टेक्निकल सँक्शन असतं ते डिपेंड असतं डिटेल एस्टिमेटवरती, ते डिपेंड असतं डिझाईनवरती, ते डिपेंड असतं रूल्सवरती, ते डिपेंड असतं कॉस्ट ऑफ वर्कवरती, ते डिपेंड असतं स्पेसिफिकेशनवरती. आणि जर सगळं काही व्यवस्थित असेल तर ती टेक्निकल टीम सँक्शन अप्रूव्ह करते, सँक्शन करते त्या कामाला. Sanctioned by competent authority. The work is taken for the execution only after technical sanction. आपण त्या कामाला तेव्हाच सुरुवात करू शकतो ज्यावेळेस त्याचं टेक्निकल सँक्शन असेल तर. हे बोलतोय मी गव्हर्नमेंटच्या वर्कबद्दल, गव्हर्नमेंटच्या प्रोसेसबद्दल. गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही अथॉरिटी येतात, समजा PWD डिपार्टमेंट असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, इरिगेशनचं कॅनल किंवा डॅम आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं असेल, हायवे डिपार्टमेंटचं आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायचं असेल, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचं एखादं वर्क असेल. ठीक आहे. किंवा बाकीच्या ज्या काही अथॉरिटीज असतात त्यांचं जर आपल्याला वर्क सुरू करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल, तर आपल्याला टेक्निकल सँक्शन मिळवणं बंधनकारक असतं. ठीक आहे. तर हे झालं टेक्निकल सँक्शन. नेक्स्ट टर्म बजेट प्रोव्हिजन. सो व्हॉट इज बजेट प्रोव्हिजन? आफ्टर द नीड ऑफ द प्रोजेक्ट अँड इट्स अप्रायझल, अ प्रोजेक्ट रिपोर्ट इज प्रिपेअर्ड in which the raw materials, organizational setup and total cost required for the execution of the project are mentioned. टेक्निकल सँक्शन मिळवल्यानंतर एक आपल्याला रिपोर्ट सबमिट करावं लागतं फायनान्शियल डिपार्टमेंटला, ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल जे लागणार आहेत ते प्रोजेक्ट चालू करण्यासाठी
किंवा ऑर्गनायझेशनल सेटअपसाठी जी काही फंडची रिक्वायरमेंट लागणार आहे किंवा त्या प्रोजेक्टसाठी जी काही टोटल कॉस्ट लागणार आहे ते आपल्याला त्या रिपोर्टमध्ये फायनान्शियल डिपार्टमेंटला ते सबमिट करावं लागतं आणि त्यांच्याकडून जे सँक्शन मिळतं त्याला आपण बजेट प्रोव्हिजन म्हणतो किंवा फंड मंजूर होतो, फंड अवेलेबल होतो, त्याला म्हणायचं बजेट प्रोव्हिजन. Then according to 5-year plan in the budget provision for such type of project, finance is the sanction after the administrative approval of the project. The method of adapting to have a proper and effective control over the expenses and the production cost is an organization is called as a budgeting. Budgeting help in a planning, controlling the various activities, etc. It is also helps in preparing the program फॉर द डेव्हलपमेंट अँड एक्सपान्शन ऑफ द प्रोजेक्ट. जर आपल्याला ऑलरेडी चालू असलेल्या एखाद्या प्रोजेक्टचं एक्सपान्शन करायचं असेल किंवा त्याची जर डेव्हलपमेंट करायची असेल तेव्हासुद्धा आपल्याला बजेट जी काय आहे त्या वर्कसाठी ते एक्सटेंड करून मिळतं. ठीक आहे, तर ह्या टेक्निकल टर्म्स आपण पाहिले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ इस्टिमेट कोणकोणते आहेत, ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट, डिटेल इस्टिमेट. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट म्हणजे काय, डिटेल इस्टिमेट म्हणजेच काय, टाईप्स ऑफ ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट, टाईप्स ऑफ डिटेल इस्टिमेट याचा आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.